आज आपण बघणार आहे 10th स्टँडर्ड मधला मॅथ्स मधला फर्स्ट लेसन दॅट इज लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. काय लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल अतिशय इझी चॅप्टर आहे. 2 ते 3 एक्झाम्पल जर व्यवस्थित ऐकली ना तर अतिशय तुम्हाला कळेल आणि आउट ऑफ आउट मार्क्स मिळतात. फक्त छोट्या छोट्या ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत ते एकदा समजल्या की तुम्हाला काही अडचण येणार नाही. फक्त पाठ करू नका, लक्षात ठेवा. डाऊट आला की काय करा, विचारा. ओके. आता बघा, नाव बघा काय सांगितलं, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल म्हणजे 2 व्हेरिएबल पाहिजेत. व्हेरिएबल म्हणजे काय वापरतो, जे लेटर वापरतो, ए बी सी एक्स वाय झेड एम एन, ह्याला काय म्हणायचं, व्हेरिएबल. काय काय म्हणायचं, व्हेरिएबल. आता हे 2 व्हेरिएबल वापरायचे आणि इक्वेशन तयार करायची. बघा फॉर एक्झाम्पल बघा असा, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 2, 3x प्लस 4y इज इक्वल टू 5. म्हणजे हे काय झालं, हे फर्स्ट इक्वेशन झालं. हे सेकंड इक्वेशन. एक्स व्हेरिएबल वाय व्हेरिएबल म्हणजे किती व्हेरिएबल झाले, 2 व्हेरिएबल. आणि 2 व्हेरिएबल दिलेत आणि त्याची किती इक्वेशन दिलेत, 2. आणि ते इक्वेशन सॉल्व्ह करायचे. इक्वेशन सॉल्व्ह करायचे म्हणजे काय करायचं, एक्स आणि वायच्या व्हॅल्यू काढायच्या. राईट. इक्वेशन इन टू व्हेरिएबल कळाले. बघा समजा 5a प्लस 3b इज इक्वल टू 1, 4a मायनस 6b इज इक्वल टू 5. इथे ए व्हेरिएबल आहे, बी व्हेरिएबल आहे आणि ए आणि बी ची पॉवर किती आहे, 1 आहे. व पॉवर 1 आहे म्हणून लिनियर. आणि 2 व्हेरिएबल वापरले ए आणि बी म्हणून 2 व्हेरिएबल. काय सांगितलं, लिनियर इक्वेशन कशाला म्हणायचं, एक्स ची पॉवर 1, वाय ची पॉवर 1, ए ची पॉवर 1, बी ची पॉवर 1. पॉवर 1 म्हणजे लिनियर इक्वेशन. आणि ते किती व्हेरिएबल वापरायचे, 2. बरोबर. अजून एखादं एक्झाम्पल बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. 3x प्लस 2y इज इक्वल टू 5, 4x प्लस 7y इज इक्वल टू 8. ठीक आहे, हे इक्वेशन आहे. हे कसं आहे, लिनियर. लिनियर का, एक्स आणि वाय ची पॉवर कशी आहे, इंडायसेस 1 म्हणून याला म्हणायचं लिनियर इक्वेशन. आणि किती व्हेरिएबल वापरले, एक्स वाय म्हणजे 2 व्हेरिएबल वापरले. आणि हे 2 व्हेरिएबल असणारी, पॉवर 1 असणारी आणि इक्वल टू म्हणजे इक्वेशन आहे म्हणून याला काय म्हणायचं, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. आता ते सोडवायची कशी ते आपण बघूया. आपण नंबर 1 प्रॅक्टिस सेट 1.1 बघूया पहिला. बघा प्रॅक्टिस सेट 1.1 काय म्हटलंय बघा, सॉल्व फॉलोइंग इक्वेशन. काय दिले इक्वेशन, 5x प्लस 3y इज इक्वल टू 9 आणि 2x मायनस 3y इज इक्वल टू 12. याला इक्वेशन नंबर काय म्हणतोय, 1. याला इक्वेशन नंबर काय म्हणतोय आपण, 2. आता हे सोडवायची कशी ते पहिले समजून घ्या. एक्स किंवा वायचा कोएफिशियंट, एक्स किंवा वायचा कोएफिशियंट सेम करायचा. एक्सचा काही वेळेला पहिले सेम दिले असतील तर सॉल्व्ह करायचे. ओके. आता बघा इथे एक्सचा कोएफिशियंट 5 आहे, वायचा कोएफिशियंट 2 आहे. सेम आहेत का, नाही. मग वाय बघा, इथे एक्सचा कोएफिशियंट किती आहे, 3. वायचा कोएफिशियंट किती आहे, 3च आहे पण -3 आहे. म्हणजे हे कोएफिशियंट कसे आहेत, सेम. म्हणजे बनवायची गरज नाही. जर सेम नसेल तर सेम बनवा. कुणाचे बनवायचे, एक्सचे बनवा किंवा वायचे बनवा. ऑलरेडी काय आहे, सेम. आता सेम ऑलरेडी दिले असतील तर काय करायचं, दोन्ही प्लस असतील, एक प्लस एक दुसरा प्लस, तर त्याच्यामध्ये सबट्रॅक्शन करायचे. सेम साइन आलं सबट्रॅक्शन आणि अपोजिट साइन आलं 3 - 3 म्हणजे काय करायचं, ऍडिशन. 3 - 3 0, 3 - 3 0 म्हणजे सेम साइन आलं. काय लक्षात ठेवायचं, सेम साइन आलं ऍडिशन, सेम साइन आलं सबट्रॅक्शन आणि अपोजिट साइन आलं ऍडिशन. आता वायचं साइन बघा प्लस आहे, हिथलं साइन बघा मायनस आहे आणि कोएफिशियंट पण कसे आहेत, सेम म्हणजे अपोजिट. बघा साइन कसं आहे, प्लस आणि इथं मायनस म्हणजे अपोजिट साइन आहे. कोएफिशियंट कसे आहे, सेम म्हणजे अपोजिट साइन असेल तर काय करायचं, ऍडिशन करायची. म्हणजे काय म्हणायचं बघा, इक्वेशन 1 प्लस इक्वेशन 2 दोन्ही इक्वेशन ऍडिशन करा. म्हणजे काय झालं बघा, 5x प्लस 3y इज इक्वल टू 9, 2x मायनस 3y इज इक्वल टू 12 आणि ऍडिशन करतोय बघा. 5x प्लस 2x 7x, 5x प्लस 2x 7x आणि प्लस 3y ला मायनस 3y कॅन्सल आणि 12 प्लस 9 बरोबर 12 आणि 9 म्हणजे 21. आता 7 × x मध्ये काय आहे,
मल्टिप्लिकेशन म्हणजे आपल्याला एक्स काढायचे आहे. एक्स इज इक्वल टू 21/7. हेच एक्स इज इक्वल टू 7 3 जा म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय मिळाली 3. आता ही एक्सची व्हॅल्यू इक्वेशन 1 किंवा इक्वेशन 2 मध्ये ठेवा. म्हणजे काय म्हणतोय बघा, पुट एक्स इज इक्वल टू 3 इन इक्वेशन 1. आता पहिलं इक्वेशन 1 काय बघा, 5x प्लस 3y इज इक्वल टू 9. हेच इक्वेशन घेतलं बघा. 5x प्लस कुठलंही घ्या, पहिलं घ्या किंवा दुसरं घ्या, आणि एक्सची व्हॅल्यू किती ठेवायची 3. म्हणजे पहिलं घेतलं 5x प्लस 3y इज इक्वल टू 9. 5 आणि एक्सची व्हॅल्यू किती ठेवली आपण 3 प्लस 3y इज इक्वल टू 9. 5 3 जा 15 प्लस 3y इज इक्वल टू 9. आता 3y इथंच ठेवा आणि हा 15 राईटला आला, लेफ्ट लिहायचा असेल, लेफ्टला असेल राईटला, तर LHS टू RHS किंवा RHS टू LHS लिहिलं की साईन बदलायचं. इथं 15 कसं आहे प्लस आहे, इकडं आला की -15 करा. राईट. सो 3y इज इक्वल टू बरोबर 15तनं 9 गेले, 15तनं 9 6 15 म्हणजे काय -6. आता मायनस का प्लस कसं ओळखायचं ते एकदा समजून घ्या. बघा 6 प्लस 4 10, दोन्ही प्लस आले तरी प्लस करायचे. -6 -4 आलं -10 लिहायचे. नक्की समजून आलं का बघा. 6 प्लस 4 10, -6 -4 -10, आणि 6 -4 एक प्लस आणि एक मायनस आलं तर काय करायचं, मोठ्या संख्येतनं लहान संख्या वजा. 6 वजा 4 2, 6 वजा 4 2, मोठी संख्या 6 आहे त्याचं साईन प्लस आहे म्हणून प्लस, आणि 6 वजा 4 मोठी संख्या 6 आहे त्याचं साईन मायनस. लक्षात आलं. 6 प्लस 4 10, -6 -4 10, म्हणजे सेम साईन आलं की ऍडिशन करायची आहे ते साईन द्यायचं, आणि अपोजिट साईन आलं की मोठ्या संख्येतनं लहान संख्या मायनस मोठ्या संख्येचं चिन्ह. आता बघा 9 एक प्लस आहे आणि 15 मायनस आहे, म्हणजे साईन कसे आहे अपोजिट. म्हणजे 15 मधून 9 गेले 6, पण बिगर नंबर काय 15, त्याचं साईन काय मायनस आहे म्हणून मायनस. सो y इज इक्वल टू -6/3. 3 आणि y मध्ये कसं साईन आहे मल्टिप्लिकेशन, साईन नाही म्हणजे मल्टिप्लिकेशन, मग इकडे आलं की डिवाइड. सो y इज इक्वल टू 3 2 जा 6, म्हणजे y ची व्हॅल्यू काय मिळाली 2. आणि मग आन्सर लिहायचं काय, x इज इक्वल टू 3 आणि y इज इक्वल टू -2. कसं सोडवलं लक्षात आलं क्लिअर. पहिले इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 दिली, एक्स किंवा वायचा कोएफिशियंट सेम बनवायचा. ऑलरेडी दिला असेल तर सेम बनवायची गरज नाही. आता इथं 3 आहे, इथं 3 आहे, म्हणजे कोएफिशियंट सेम आहे बरोबर, म्हणजे बनवायची गरज नाही. मग काय करायचं, साईन बघायचं, दोन्ही सेम साईन आलं की सबट्रॅक्शन करायची, आणि अपोजिट साईन आले ऍडिशन करायची. इथं +3 आणि इथं -3 आहे, म्हणजे साईन कसं आहे अपोजिट आहे, म्हणून काय केलं ऍडिशन. म्हणजे 5x + 3y नाही, 2x - 3y = 0. आता 5x + 2x 7x, 9 + 12 21, आणि +3y ला -3y कॅन्सल. आता 7 आणि x मध्ये साईन नाही, मग काय केलं मल्टिप्लिकेशन आहे, मग इकडे डिवाइड केलं, आणि 7 3 जा म्हणजे x = 3. आता ही x = 3 इक्वेशन 1 किंवा इक्वेशन 2 मध्ये ठेवा. मी 1 मध्ये ठेवली, मग 1 इक्वेशन लिहिलं 5x + 3y = 9, आणि त्यात काय ठेवलं x = 3. 5 × 3 + 3y = 9. 5 3 जा 15 + 3y = 9. हे 15 लेफ्टला आहे ते राईटला न्यायचे आहे, म्हणजे हे 9 - 15. आता 9 - 15 -6. आता 3 आणि y मध्ये काय मल्टिप्लिकेशन आहे, हे काय केलं डिवाइड केलं, म्हणजे -6/3. 3 2 जा म्हणजे y = 2, आणि x3 मिळाला, y -2. आता हे काढलेले व्हॅल्यू बरोबर की चूक हे कसं कळतं आपल्याला, नाहीतर आपण व्हॅल्यू काढतो पण आपल्याला चेकच नाही करता येत. मग चेक कशी करायची, तर दिलेलं इक्वेशन लिहायचं आपण. पहिलं काय दिलंय बघा, x + 3y बरोबर, आणि x ची व्हॅल्यू y ची व्हॅल्यू ठेवा 5, x ची व्हॅल्यू किती काढली 3 + 3, y ची व्हॅल्यू काय काढली -2. सो 5 3 जा 15 -3 2 जा 6, 15 - 6 9, आणि 9 म्हणजे RHS आले का नाही बघा, म्हणजे बरोबर आहे. म्हणजे काढलेल्या x आणि y च्या व्हॅल्यू
दिलेल्या इक्वेशन मध्ये ठेवा आणि ते RHS आले की काढलेले व्हॅल्यू काय आहेत बरोबर आहे म्हणायचं. नेक्स्ट बघा, अजून एक इक्वेशन बघा. काय बघा, 3a + 5b = 26 आणि a + 5b = 22. याला इक्वेशन नंबर काय म्हणतो 1. इक्वेशन नंबर हे 2. आता इथं बघा, पहिलं काय चेक करायचं, व्हेरिएबलचे कोएफिशियंट सेम आहेत का. बघा इथं 3 1 आहे म्हणजे सेम नाहीत. बी चे कोएफिशियंट बघा 5 5 सेम आहे म्हणजे सेम बनवायची गरज नाही. जर ऑलरेडी एक फर्स्ट किंवा सेकंड व्हेरिएबलचे कोएफिशियंट सेम आले तर बनवायचे नाहीत, नसेल तर मग बनवू. आता सेम आले नाही बघा, आता मग काय करायचं बघा, साइन कसे आहे, अपोजिट आहे का सेम आहे, सेम आहे. सेम साइन आले की सबट्रॅक्शन आणि अपोजिट साइन आले की ऍडिशन. मग काय करतो बघा, इक्वेशन 1 मायनस इक्वेशन 2. 1 मधून 2 काय करा, मायनस करा. का, सेम साइन आलं की सबट्रॅक्शन. सो 3a + 5b = 26. a + 5b = 22. आता सबट्रॅक्शन करायचं म्हणजे काय करायचं, चिन्ह बदलायचं सेकंड इक्वेशनचा. बघा, a चं साइन काय प्लस आहे, इथं काय करायचं मायनस. b चं साइन काय प्लस, इथं काय करायचं मायनस. 22 चं साइन काय प्लस, काय करायचं मायनस. म्हणजे साइन बदलायचं, प्लसचं मायनस, मायनसचं प्लस. आता 3a मायनस a 2a प्लस 5b ला मायनस 5b कॅन्सल आणि 26 मायनस 22 म्हणजे किती आलं बघा बरं, 6 न 2 गेले 4 आणि 2 मायनस 2 0 4. नक्की कळालं. 2a = 4. सो a = 4/2. सो a = 2 2 जा 4 म्हणजे a ची व्हॅल्यू काय मिळाली 2. आता ही मिळालेली व्हेरिएबलची व्हॅल्यू इक्वेशन 1 किंवा इक्वेशन 2 मध्ये ठेवा. मी 2 मध्ये ठेवतो. आता पोट काय म्हणता येईल, पोट a = 2 इन इक्वेशन 2. कुठल्याही 1 मध्ये ठेवा किंवा 2 मध्ये ठेवा. मी आता 2 मध्ये ठेवतोय. आता बघा 2 इक्वेशन काय तुमचं, a + 5b = 22 बरोबर. सेकंड इक्वेशन घेतलं आणि a ची व्हॅल्यू किती ठेवायची 2. 2 + 5b = 22. 2 इकडं प्लस आहे, तिकडे घेताना मायनस म्हणजे 5b = 22. बघा, राईटला असेल राईटलाच लिहिलं, लेफ्टला असेल लेफ्टला लिहिलं तर साइन बदलत नाही. 5b लेफ्टला लेफ्टलाच लिहिलं, साइन बदललं नाही. 22 राईटला राईटलाच लिहिलं, साइन बदललं नाही. हा 2 लेफ्टला आहे, तो मला पलीकडे न्यायचा आहे, तो प्लसचा मायनस केला. सो 5b = 22 - 2 20. आता 5 × b मध्ये कसलं साइन आहे, मल्टिप्लिकेशन म्हणजे b = 20/5. सो b = 5 4 जा राईट. म्हणजे आन्सर काय मिळालं, a = 2 and b = 4. आता ह्या काढलेल्या व्हॅल्यू बरोबर आहे का चूक आहे ते आपण चेक करूया. कसं चेक करायचं नीट बघा. फर्स्ट किंवा सेकंड इक्वेशन घ्या. मी सेकंड इक्वेशन घेतो. a + 5b बरोबर. a ची व्हॅल्यू किती आहे तुमची 2 + 5 b ची व्हॅल्यू किती आहे 4. सो 2 5 4 जा 20 20 + 2 22 आणि बघा बरं 22 आलं का नाही आलं. म्हणजे दिलेलं इक्वेशन सोडवलेलं बरोबर आहे. नक्की कळालं काय करतोय आपण. आता अजून एक इक्वेशन आपण बघूया. काय बघा, x + 7y = 10 आणि 3x - 2y = 7. याला इक्वेशन नंबर 1, याला इक्वेशन नंबर 2. आता बघा, इथे x चा कोएफिशियंट 1 आणि इथे x चा कोएफिशियंट 3 आहे. सेम आहे का नाही, आहे का नाही. मग y चा बघा, इथं 7 आहे, इथं -2 आहे. सेम आहे का नाही. म्हणजे x चा पण कोएफिशियंट सेम नाही, y चा पण कोएफिशियंट सेम नाही. अशा वेळेस सेम करण्याचा प्रयत्न करायचा. मग त्यासाठी काय करायचं, एलसीएम काढायचा. काय करायचं, एलसीएम. कसं एलसीएम काढतोय बघा. x चा कोएफिशियंट इथं किती आहे 1, इथं x चा कोएफिशियंट आहे 3. मला x चा कोएफिशियंट सेम बनवायचा आहे.
आणि मग 1 आणि 3 आहे त्याचे टेबल लिहा. 1 1 जा 2 जा 2, 1 3 जा 3, 1 4 जा 4, 1 5 जा 5, 1 6 जा 6. नक्की कळालं? पुन्हा 3 चं टेबल लिहा. 3 6 9 12 डॉट डॉट डॉट. नक्की कळालं? म्हणजे हे एक्स आणि वायचा एक्सचा कोएफिशियंट इथं 1 आणि 3 आहे आणि 1 आणि 3 काय केलं सेपरेट लिहिले राईट आणि त्याचे कोएफिशियंट बघितले. तर 1 चा टेबल लिहा, 3 चा टेबल लिहिला. आता दोघात कॉमन एलसीएम याचा अर्थ समजून घ्या. LCM लिस्ट कॉमन मल्टिपल म्हणजे दोघात लहानात लहान कॉमन संख्या. काय? दोघात लहानात लहान कॉमन संख्या म्हणजे स्मॉलेस्ट नंबर, स्मॉलेस्ट कॉमन नंबर. आता बघा इथं 1 आहे, इथं 1 आहे का? नाही. इथं 2 आहे, इथं 2 आले का? नाही. इथं 3 आहे, इथं 3 आहे का? आहे. बघा नीट हो का? इथं पण 3 आहे, इथं पण 3 आहे. म्हणजे दोघात कॉमन संख्या किती आली? 3. म्हणजे एलसीएम किती आला? कळाला कसं एलसीएम काढतोय? कोएफिशियंट लिहायचे. इथं एक्सचा क्वेश्चन 1, एक्सचा कोएफिशियंट 3. 1 चा टेबल लिहिलं, 3 चा टेबल लिहिलं. दोघात लहानात लहान कॉमन संख्या 1 आहे का? नाही. 2 आहे का? इथं नाही. 3 आहे का? आहे. म्हणजे 3 काय झाला? एलसीएम. एलसीएम कळाला कसा काढला? आता बघा एकदा 3 एलसीएम झाला तर ह्या 1 ला कितीनं मल्टिप्लाय केला असता? 3 होईल 3 न. आणि 3 ला कितीनं मल्टिप्लाय केला असता? 1 होईल 1 ना. 3 1 जा 3, 1 3 जा 3. म्हणजे इक्वेशन 1 ला 3 न मल्टिप्लाय करा, इक्वेशन 2 ला 1 न मल्टिप्लाय करा. मग काय म्हणणार? मल्टिप्लाय इक्वेशन 1 by 3. Multiply equation 1 by 3 and equation 2 by 1. बघा फर्स्ट इक्वेशनला कितीने मल्टिप्लाय करायचं? 3. प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय. 1 into 3 3x प्लस 7 3 जा 21y प्लस 3 10 जा 30. नक्की कळालं का? बघा इक्वेशन 1 च्या प्रत्येक टर्मला 3 न मल्टिप्लाय. 3 into 1 3x, 7 into 3 21, 3 into 10 30. याला इक्वेशन नंबर काय म्हणलं? 3. आता इक्वेशन 2 ला 1 न मल्टिप्लाय करा म्हणजे 3 into 1 3x and 3 into 2 6y is equal to 7 into 3 21. इक्वेशन नंबर 4. कळालं? आता बघा काय केलं, एक्सचा क्वेश्चन सेम आला का? आला. आपण आणलाय. कसा आणलाय? एलसीएम काढून. बरोबर. आता कोएफिशियंट सेम झाला की अगोदरच्या सारखं पुन्हा बघायचं. सेम साइन आलं की सबस्ट्रॅक्शन, हे विसरायचं नाही. सेम सबस्ट्रॅक्शन याचा अर्थ अपोजिट ऍडिशन. मग इक्वेशन 1 मायनस इक्वेशन 2. बघा 3x मायनस प्लस 21y इज इक्वल टू 30 अँड 3x मायनस 6y इज इक्वल टू 21. आता सबस्ट्रॅक्शन करायचे आहे म्हणजे काय करायचं? चिन्ह बदलायचं. बघा इथं प्लस आहे मायनस, मायनस आहे प्लस, मग प्लस आहे मायनस. चिन्ह बदलली कशी? बघा इथं पहिलं 3x साइन प्लस होतं ते मायनस केलं, मायनसचं प्लस केलं आणि प्लसचं मायनस केलं आणि नवीन साइन वापरा. प्लस 3x मायनस 3x 0x म्हणजे गेला. आणि आता 21 प्लस 21 प्लस 6, 21 आणि 6 27, 21 आणि 6 27y इज इक्वल टू 30 मधनं 21 गेले, 30 मधनं 21 गेले. काय केलंय बघा इथं, इथं चूक झाली थोडीशी, इथं चूक झाली. इथं बघा 3x प्लस 7y इज इक्वल टू 30. ह्याला 3 न मल्टिप्लाय केलं होतं, 3x 21y आणि 10 30. याला 1 न मल्टिप्लाय केलं फक्त, म्हणजे इथं चूक झाली थोडीशी. बघा कशी, नीट बघा काय केलं.
इथं 1 न म्हणजे मल्टिप्लायच करायची गरज नाही. 3x मायनस 2y इज इक्वल टू 7 इक्वेशन नंबर 4. 1 न मल्टिप्लाय करायचं होतं. हा आता अपोजिट साईड नाही का सेम आहे, सेम आहे, मग सबट्रॅक्शन करा. म्हणजे इक्वेशन 1 मायनस इक्वेशन 2. 3x plus 21y is equal to 30 and 3x minus 2y is equal to 7. सबस्ट्रॅक्शन करायचं म्हणजे चिन्ह बदलायचं, मायनस प्लस मायनस. नक्की कळलं? बघा प्लसचं काय केलं मायनस, मायनसचं काय केलं प्लस, आणि हे मायनस. आता बघा प्लस 3x ला मायनस 3x गेला, 21 आणि 2 21 आणि 2 23. 30 मायनस 7 23. बरोबर. आता 23 इज इक्वल टू y इज इक्वल टू 23. 23 ने डिवाइड करा, y इज इक्वल टू 23 बाय 23. y इज इक्वल टू 1. y ची व्हॅल्यू मिळाली. आता ही पुन्हा इक्वेशन 1 किंवा इक्वेशन 2 मध्ये भरा. आता मी पुट y इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 1. आता बघा 1 इक्वेशन काय, x प्लस 7y इज इक्वल टू 10. आता y इज इक्वल टू 1 भरा. x प्लस 7 y ची किती व्हॅल्यू आहे 1 इज इक्वल टू 10. म्हणजे x प्लस 7 इज इक्वल टू 10. 7 पलीकडे नेला, x इज इक्वल टू 10 मायनस 7. x इज इक्वल टू 3. नक्की कळालं? काय मिळालं बघा, y इज इक्वल टू 1 आणि x इज इक्वल टू 3. आणि मग फायनल आन्सर लिहायचं, x इज इक्वल टू 3 आणि y इज इक्वल टू 1. आता ह्या व्हॅल्यू काढलेल्या बरोबर का नाही आपण चेक करूया. x प्लस 7y, x ची व्हॅल्यू किती मिळाली 3, प्लस 7 y ची व्हॅल्यू किती आहे 1. 3 प्लस 7 आणि 3 प्लस 10. बघा बरं आली की नाही, आले. म्हणजे काढलेले इक्वेशन बरोबर आहे. राईट. कसं केलं कळालं? अशीच अतिशय सोपा भाग आहे. अजून एक लेक्चर आपण पुन्हा त्याच्यावर लिनियर इक्वेशन वर घेऊया, म्हणजे अजून तुम्हाला क्लिअर कळेल. तर आवडेल तुम्हाला निश्चित. कॉमेंट्स करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाकीच्या विद्यार्थ्यांना पण सांगा. काय करा, बाकीच्या विद्यार्थ्यांना सांगा काय ते. बरोबर. थँक्यू.